त्या कालखंडामध्ये महाराज मोहिमेवर निघाल्यानंतर एका राज्यात गेल्यावर तिथला राजा त्यांना शरण आला महाराजांना आणि त्यांनी सांगितलं, महाराज काय आपलं असेल ते घ्या तुम्ही. तानाशा तिथला जो होता तो शरण आला आणि त्याने सांगितलं, महाराज काय असेल ते मी तुम्हाला शरण आलो, घ्या तुम्ही सगळं. महाराजांना सर्व त्यांनी अर्पण केलं. महाराजांच्या बरोबर 1,00,000 फौज होती त्यावेळेला, 1,00,000. मग त्यांनी आग्रह धरला की राजे तुम्ही माझ्या राज्यामध्ये 3 दिवस थांबा. 3 दिवस तरी शिवप्रभू म्हणले थांब 3 दिवस, काय अडचण नाही. पण ज्यावेळेला हे बाहेरच येत नाहीत त्यावेळेला बाहेर सैन्यामध्ये हलकल्लोळ झाला की राजे कसे बाहेर येत नाहीत आपल्याला. मग महाराजांनी सांगितलं तानाशाला, अरे मी त्यांना दिसल्याशिवाय ती शांत बसणारच नाही. ज्या दिवशी मला ती पाहतील ना मग ती शांत बसणार, असे धिंगाणा करतील म्हणले ते. आता मग महाराजांनी सांगितलं थांबा आपल्याला 3 दिवस थांबायचे. ठीक आहे म्हणजे राजे, मग थांबायला काही अडचण नाही. मग त्यावेळेला त्या राजानं सुद्धा तिथल्या त्या राजवाड्यामध्ये बरंच काही पाहण्यासारखं होतं. राजांना दाखवलं, महाराजांना दाखवलं आणि आपल्या राजाने सुद्धा पाहिलं ते. आणि राजे पाहू लागले सर्व आपले हे येते सर्वजण. आणि पाहिल्यानंतर मग एक दिवस तो तानाशा म्हणतो, राजे की तुमच्याकडे फौज किती? 1,00,000. 1,00,000. आता इथे 1,00,000 आहे, गडावर सध्या 1,00,000 आहे म्हणले अजून माझ्याकडे. बरोबर. बरं एवढं काय ह्यांच्याकडं मावळ्याकडं, तुम्हाला एवढं विश्वास जे आहे ह्यांच्यात काय ताकद? ते म्हणले काय ताकद आहे तुम्हाला बघायची का त्यांची ताकद काय आहे ती? माझा सगळा जीव की प्राण विश्वासच त्यांच्यावर आहे माझा. म्हणले विशेष तुम्ही उद्या या म्हणजे सकाळी. मग सकाळी ज्या वेळेला आले तर शिवप्रभूने सर्वांना सांगितलं या सर्वजण आले. आणि मग त्या राजाला तिथल्या महाराज म्हणले त्यांना दाखवा आपलं सगळं भांडवल काय ते. मग लांब उडी, उंच उडी, त्याच्यानंतर मल्लयुद्ध, मुष्टियुद्ध, दांडपट्टा, तलवारबाजी, हे सगळे खेळ मावळ्याने दाखवले. त्या राजानं, कारण महाराजाकडे हत्ती नव्हता त्यावेळेला, मग त्यावेळेला त्यांनी सांगितलं राजे तुमच्याकडे सगळं आहे पण मला हत्ती काही दिसला नाही. महाराजांनी ओळखलं हे आपल्याला नसल्यामुळं बोलतो आपल्याला हे सुद्धा. महाराज म्हणजे त्याचं कारण कसं आहे, मला हत्तीचं माझ्या सैन्यात कामच पडलं नाही. म्हणजे का माझा एक मावळा हत्ती तोला मोलाचा, मग मला हत्तीची गरज लागत नाही. ते म्हणले कस काय? हा म्हणले माझा एक मावळा हत्तीला मारतो. म्हणले हत्तीला आणू का हत्ती? घेऊन या म्हणले हत्ती. मग काय त्याला तेवढ्या ह्याच्यामध्ये त्यांनी हत्ती आणला. त्या मधोन्मत्त उन्मत्त करण्यात आलं. आणि आल्यानंतर मग तो असा मोकळा साखळ दंडामधून बाहेर आणला आणि मग सांगितलं राजे ही हत्ती आणलेला आहे, सांगा तुमच्या सरदाराला. महाराज म्हणजे मी कुणाला सांगणार, तुम्ही सांगा म्हणजे कुणाला बी. 1,00,000 फौजीमध्ये कुणी बी. मग मात्र राजा मला कमाल आहे, काय विश्वास आहे महाराजांचा की कुणालाही सांगा हत्ती मारू शकतात म्हणून. मग महाराजांच्या मागं सिंहासनावर एक 9 सरदार उभा होते. 9 सरदार. तर 9 सरदारापैकी भूतोंडे, राजगडाच्या पायथ्याला भूतोंडे म्हणून गाव आहे आणि त्या भूतोंड्याची येसाजी कंक ही सरदार होते. आणि ते छत्रपतींच्या कालखंडा शहाजीराजेपासून होते, मोठ्या महाराजापासून होते महाराज. आणि मोठ्या महाराजाने मुद्दाम सुपा परगणा महाराजांकडे आल्यामुळं सांगितलं तुम्ही ह्यांचा सांभाळ करा आता सर्व. म्हणून ते त्यावेळेला येसाजी कंक हे महाराजांच्याच पूर्णाच्या मध्ये होते, सानिध्यामध्ये. मग रोज महाराजांचे, महाराजापेक्षा वयानं मोठे आणि सगळ्यात उंचीनं लहान होते ते, विशेष आहे महाराज. आणि मग त्यावेळेला त्या राजानं सांगितलं नेमकं निवड केली येसाजी. म्हणजे महाराज त्यांना सांगतो म्हणजे सांगा. मग येसा सांगितलं मारा हत्तीला. येसाजी म्हणजे हत्ती मारायचा का? बरं ठीक आहे म्हणले. अरे महाराजाकडे मुजरा केला. महाराज म्हणले अरे बापरे, म्हणजे येसाजी होतं सगळ्यात जीव महाराज त्यांचा. महाराज म्हणले काय पैज लावली म्हणजे विनाकारण मी, जर जनावर आहे म्हणले ते काही उलट सुलट झालं तर. पण येसाजी महाराज काय विश्वास होता. मुजरा केला महाराजांना आणि येसाजीने जी उंच उडी मारली महाराज, उंचून उडी मारून पहिली उडी हत्तीवर टाकली महाराज. पहिल्या उडीमध्ये हत्तीला आडवं केलं महाराज त्यांनी. त्याच्यानंतर ती सोंड धरली आणि गरगर हत्ती फिरवला महाराज त्यांनी येसाजीनी आणि हत्तीची सोंडच कापून काढली महाराज. जाग्यावर हत्ती खलास करून टाकला जाग्यावर. ही विश्वास कशामुळे सांगायलो, हत्ती मेल्यानंतर महाराजांनी असेच बसलेले. महाराज राजे
मोहीम फत्ते झाली, पुन्हा मुजरा केला आणि मग महाराज म्हणले येसाजी अरे उलट झालं असतं तर अवघड झालं असतं. म्हणजे राजे आमचा तुमच्यावर विश्वास आहे, तुमचा आमच्यावर काय आहे विश्वास आहे. त्या भूतवंड्याला मी 4 वर्षे कीर्तनं केलेत. 4 वर्ष मी जे सांगतो ना हे मी तिथं जाऊन आलो म्हणून सांगतो. हे